नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ। आज आपण सर्वात कमी पैशात ड्रीप इरिगेशन आपण SRT बेडवर कसं करू शकतो याची आज आपण माहिती घेणार आहोत। तर आपलं हे 5 एकराचं क्षेत्र आहे पूर्ण। तर आपण या 5 एकरामध्ये आपण ट्रायल करून आपल्याला वाटला खूप पैसे लागण वाले म्हणून कमीत कमी याच्यामध्ये आपण 2 एकराचं फक्त आपण तुरीसाठी 8 फुटावर 1 लेटर टाकलेलं आहे आपल्याला। तर आपण आता इथून सुरुवात करू। आपली विहीर जी आहे, विहीर इथून आपली 500 फुटावर विहीर आहे आणि तिथून आपण इथपर्यंत पाणी जे आहे आपलं ते अंडरग्राउंड पाईपलाईन पाणी आहे आणि आपण डायरेक्ट हे फिल्टर विहिरीपाशी न लावता आपण हे इथं फिट केलेलं आहे। कारण तिथं विहिरीपाशी जनावर आणि वानर याचा त्रास जास्त आहे आणि हे नाजूक असल्यामुळं आपण याला अलग सलग इकडं आपण हे कंपाऊंडमध्ये इकडं कंपाऊंड असल्यामुळं आपण याला कंपाऊंडमध्ये इथं आणून टाकलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता शेतकरी बंधूंनो, इथं फिल्टरसुद्धा आहे, हा एक काक आहे आणि हा आपलं ड्राममध्ये जे आपण लिक्विड जे खतं देणार आहोत त्या खतासाठी हा वाला एक फुटबॉल आहे आणि एक्स्ट्रा जर पाणी आपल्याला कमी राहिलं करायचं तर एक्स्ट्रा पाणी आपण इथून सोडू शकतो। आणि ओपन असल्याच्यानं आपल्याला पटपाणीसुद्धा द्यायचं काम पडलं तर आपण हा पाईप वर काढून डायरेक्ट आपण स्प्रिंकलरचा पाईप लावून आपण पटपाणीसुद्धा वळू शकतो। तर आपलं हे जे संघटना आहे हे वालं इथून इथपर्यंत फिल्टरपर्यंत हे पूर्ण आपलं 7,000 मध्ये बसलेलं आहे। आणि इथून आपण समोर इथून आपण समोर हे 2 एकराचं क्षेत्र आहे। तर आपली 80 फूट लांबी 300 फूट असल्याच्यानं आपल्याला जे आपली सबलाईन आहे ते आपल्याला मधामध्ये टाकावी लागली ना। पुन्हा तसं पाहिलं तर थोडं खालून उमाट असल्याच्यानं आपल्याला पाईपलाईन मधोमध घ्यायला लागली। तसं 300 फूट काम करू शकतो पण आपली जमीन लेवल त्यासाठी आपल्याला लेवल पाहिजे, म्हणजे एक समान पाणी आपल्याला पूर्ण भोवताला भेटलं पाहिजे। तर याच्यासाठी आपण इथं मग कमीत कमीच्या म्हणजे आपल्या घरच्या पाईप होते हे स्प्रिंकलरचे पाईप आपण आपल्या फिल्टर आपल्या सबलाईनपर्यंत 6 पाईप इथपर्यंत टाकले आपण। आणि इथून जे आहे ही जी सबलाईन आहे आपल्या आपण PVC मध्ये केली आणि ह्या आपली 2 इंचावर 2 इंचाची पाईप आहे आणि सध्या आपण हे पूर्ण ओपनच ठेवलं आहे कारण आपल्याला हे आता पूर्णच करायचं आहे। आता आपल्याला एक अंदाज लागून गेला, 7,000 मध्ये फिल्टर झालं आणि हे जे पाईप लागले आपल्याला हे 12 पीस लागले, 6,000 हे पाईप लागले आणि आपल्याला 3 बंडल आपल्या ड्रीपच्या नळ्या म्हणजे आपण फेप्सिस वापरलं त्यामध्ये आपण 2500 रुपयेवाला बंडल टाकला आणि आपल्याला 3 बंडल 2 एकरामध्ये म्हणजे 8 फुटावर लेटर असल्यामुळे आपल्याला 3 बंडलमध्ये हे आपलं पूर्ण झालं। तर असं आपलं 21 ते 22,000 मध्ये हे 2 एकराचं पूर्ण इरिगेशन झालेलं आहे। तर आता जर आपण याच्यामध्ये वाढवतो म्हणलं तर यामध्ये आपल्याला आता वाढवासाठी आता काही जास्त खर्च येत नाही कारण आपल्याला आता फक्त लॅटरच पाहिजे आणि लागले तर 10-20 पाईप लागेल कारण आपल्याला ऑलरेडी फिल्टर बसून ओके होऊन आहे। तर आता समोरचा जो खर्च आहे हा आपल्याला एकरी 10,000 पर्यंत येऊन जाईल, म्हणजे आपल्याला 40-50 हजारामध्ये आपलं पूर्ण 6 एकराचं ड्रीप इरिगेशन होऊन जाणार आहे। आणि आपण हे आता ड्रीप इरिगेशनचे फायदे म्हणलं तर आपण जे लिक्विड खत आहे ते आपण लिक्विड खतसुद्धा देऊ शकतो आणि कमी ड्रीप इरिगेशन आपण 2 एकराचं केलेलं आहे। तरी आपण आता भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।